नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे आवळा कँडी. त्याच्यासाठी मी इथे 1 किलो आवळे घेतले आहे. आता सध्या आवळ्याचा सीझन सुरू आहे आणि मुबलक प्रमाणात आवळे हे आपल्याला इझिली उपलब्ध होतात. 1 किलो इथे आवळे घ्यायचे आहे आणि एका प्लास्टिकच्या एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा झिपलॉक बॅगमध्ये किंवा जाडसर अशी पॉलिथिन असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे आवळे फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे आहे. मी 24 तासासाठी हे आवळे सगळे फ्रीझरमध्ये ठेवून घेतले. आता हे आवळे चांगले टणक असे झाले आहे. याला 1 ते 2 तास आपल्याला रूम टेम्परेचरला ठेवायचे आहेत, म्हणजे हे आवळे थोडे सॉफ्ट होतात. एक ते 2 तास झाले आहेत. आता हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. आवळे इथे सॉफ्ट झाले आहेत. 2 तासानंतर तुम्ही चेक करू शकता, आवळे हे सॉफ्ट झाले आहेत. आता आपल्याला हे आवळे 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहेत. एका पातेल्यात पाणी घेऊन मी मीडियम टू हाय फ्लेमवर हे आवळे 10-12 मिनिटासाठी वाफवून घेत आहे. दहा 12 मिनिटांनी आपल्याला हे आवळे चेक करायचे आहे. 10-12 मिनिटात आवळे हे व्यवस्थित असे वाफवून तयार होतात आणि आवळ्याला क्रॅकसुद्धा जायला लागतात. आवळ्याला क्रॅक जायला लागल्या की आवळे हे व्यवस्थित वाफवले गेले आहे असे समजायचे आहे आणि आवळे थोडे थंड होऊ द्यायचे आहेत. थंड झाल्यावर आपल्याला आवळ्याच्या ह्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता आवळ्याला क्रॅक गेले आहेत. आता आपण थंड झाल्यावर ह्या आवळ्यांच्या व्यवस्थित अशा फोडी करून घेऊ. आपल्याला इथे आणखी एक स्टेप करायची आहे. ह्या आवळ्याच्या थंड झाल्यावर अशा साली काढायच्या आहे. साली काढल्यावर आवळा कँडी ही पांढरी स्वच्छ अशी दिसायला लागते आणि साखर ही बऱ्यापैकी चांगली ॲब्सॉर्ब होते. साली न काढता सुद्धा तुम्ही ही आवळा कँडी चांगल्या पद्धतीने बनवू शकता. अशा पद्धतीने सर्व आवळ्यांच्या मी साली काढून घेत आहे आणि त्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहे. सर्व आवळ्यांच्या मी अशा पद्धतीने फोडी करून घेतल्या आहे. फोडी ह्या रूम टेम्परेचरलाच आहेत. त्याच्यानंतर आपल्याला साखर घालायची आहे. 1 किलो आवळ्यासाठी मी इथे अर्धा किलो साखर वापरली आहे. आता एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला इथे आवळ्याच्या फोडी घालायच्या आहे आणि त्याच्यावर आपल्याला साखर घालायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक आवळ्याची लेअर, एक साखरेची लेअर अशा सर्व फोडी आपल्याला अशा पद्धतीने डब्यामध्ये घालून घ्यायचे आहे. आवळे निवडताना थोड्या मोठ्या आकाराचे आवळे आपल्याला इथे निवडायचे आहे. छोट्या आकाराचे आणि आवळे जर असले तर ते तुरट असे चवीला असतात. त्याच्यामुळे मोठ्या आकाराचेच आवळे तुम्ही इथे बाजारातून विकत आणा. त्याच्या फोडी ह्यात छान होतात आणि चवीलाही आवळा कँडी आपली छान बनते. अशा पद्धतीने मी साखर आणि आवळ्याचे असे लेअर करून घेत आहे. सर्व अशा पद्धतीने आपल्याला लेअर बनवून घ्यायचे आहेत. आता आपल्याला हा डबा पॅक करून 24 तासासाठीच रूम टेम्परेचरलाच मी इथे ठेवला आहे. आता शेवटच्या लेअरला जी साखर उरली होती ती संपूर्ण साखर मी इथे घालून घेत आहे. तुम्ही ही प्रोसेस काचेच्या कंटेनरमध्ये किंवा काचेच्या बरणीतसुद्धा करू शकता. आता 24 तासासाठी हा डबा आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी हा डबा आपल्याला उघडून बघायचा आहे. दुसरा दिवस उजाडला आहे. आता आपण हा डबा उघडून बघू. तुम्ही इथे बघू शकता साखर ही बऱ्यापैकी विरघळली आहे, पण आणखी साखरेचे कण याच्यामध्ये दिसत आहे. आपल्याला 2 ते 3 वेळा दिवसातून
ही आवळा कँडी अशा पद्धतीने हलवून घ्यायची आहे, किंवा चमच्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही ही आवळा कँडी अलगद हाताने मिक्स करून घेऊ शकता. जर ही आवळा कँडी अशा पद्धतीने मिक्स करून घेतली नाही तर त्याला बुरशी येऊ शकते. म्हणून 2 ते 3 वेळा ही आवळा कँडी अशा पद्धतीने हलवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मी 1 टीस्पून लिंबाचा रस घालत आहे. त्याच्यामुळे एक छान स्वाद ह्या आवळा कँडीला येतो आणि पांढरी स्वच्छ अशी आवळा कँडी आपली बनून तयार होते. आता परत 24 तासासाठी ही आवळा कँडी आपल्याला मुरवत ठेवायची आहे. डबा पॅक करून आपल्याला ही आवळा कँडी आणखी 24 तास मुरवत ठेवायची आहे. म्हणजे साखरेमध्ये आवळ्याच्या फोडी ह्या 2 दिवस आपल्याला मुरवत ठेवायच्या आहेत. 2 दिवसानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला ह्या आवळ्याच्या फोडी निथळून घ्यायच्या आहे. एक चाळणी घेऊन आपल्याला आवळ्याच्या फोडी ह्या निथळून घ्यायच्या आहे. म्हणजे एक्स्ट्राचं जे साखरेचं पाणी आहे ते संपूर्ण निघून जाईल. संपूर्ण आवळ्याच्या फोडी ह्या निथळून झाल्यावर आपल्याला ह्या उन्हामध्ये वाळवायला ठेवायच्या आहेत. आवळ्याच्या फोडी ह्या निथळून झाल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता हा आवळ्याचा ज्यूस इथे निघाला आहे. याच्यामध्ये पाणी घालून तुम्ही 1 ग्लास सरबत हे बनवू शकता. आता एका थाळीमध्ये आपल्याला ह्या आवळ्याच्या फोडी व्यवस्थित लावून उन्हामध्ये 2 दिवस सुकवून घ्यायचे आहेत. 2 दिवस ही आवळा कँडी तयार व्हायला लागते. 2 दिवस चांगलं ऊन मिळालं तर आवळा कँडी ही अशा पद्धतीने तयार होते. वर्षभर तुम्ही ही आवळा कँडी टिकवू शकता. 2 दिवस झाले आहे, ही आवळा कँडी आपली तयार झाली आहे. तुम्ही इथे बघू शकता एकदम ज्युसी अशी ही आवळा कँडी तयार झाली आहे. रसाळ मधुर अशी चवीची आणि अप्रतिम अशी चवीची ही आवळा कँडी तयार होते. आता ही आवळा कँडी तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकता. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही प्रेस करा. म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन ह्या तुम्हाला मिळतील. अशा पद्धतीने आवळा कँडी यावर्षी नक्की बनवून बघा. आवळे मुबलक प्रमाणात आपल्याला उपलब्ध होत आहे. आता इथे 1 ते 2 चमचा पिठी साखर आपल्याला आवळा कँडीवर घालून घ्यायची आहे. म्हणजे एकदम मार्केट स्टाईल ही आवळा कँडी दिसू लागते आणि चवीलाही अप्रतिम अशी लागते. आता पिठी साखर चांगली मिक्स करून घेऊ आणि आवळा कँडी एका काचेच्या बरणीत किंवा कुठल्या पण एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ही स्टोअर करून घेऊ शकता. थोडी जास्त प्रमाणात ही आवळा कँडी बनवा, कारण ही आवळा कँडी बनवली की पटकनच ती फस्त होते. जबरदस्त चवीची आवळा कँडी ही नक्की बनवून बघा. पिठी साखर ही चांगली कोट झाली आहे. परत भेटू अशाच एका व्हिडिओसह. धन्यवाद.